तसं लेखक घालना इथं म्हणे तू केला ते आता आमचं काही सुना उरलयता चलता वार घेत म्हणा तुला जायना म्हणे हाचे बॉडी शेपिंग असं घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकल्याले घटाघटांचे घटघट म्हणे एक तंबी आहे आम्ही पुरा तंबी आहे घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना हे कोणा न कळे मुखी कोणाचा पडते लोणी कोणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार पिस्सू कुंभार रे देवा तू काही नमून नमुन्या मडकी करून आले विंगड विंगड रूप विंगड विंगड दैव कोणाले तोंडा लोणी कोणा तोंडा उज्जू पडतं मग तू मागोच साहेब आमकोत ना काही कळना आमकां ताणें एक शरीर करून एक कडेन घालें खंय घालें म्हळ्यार तशी एट्रॅक्ट जाता आमी त्या कर्मा फल भुक्ती कडेन एट्रॅक्ट जाताचे विंगड कडेन जायना तें देह तितले काळ सूक्ष्म देहान तो आसता अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारता अव्यक्तानिधनानैव तत्र का परिदेवना कसं कधी रचन करचें प्रयोजनी सर्वजनी अव्यक्त आशिल्लीच व्यक्त जावची कशी ह्या घरात तो त्या नशीब बुकच्या काय या ताजी खंयची कामां कधी रायला कितली काला कितली नमुने आयली केदना कोण कशें करता सर्व DNA बरें इलें नाक म्हळ्यार आतां जागे वायटे जावन वता कसं म्हणना मात खंय गेलें कशें बिडे म्हणजे आतां भायर जावन गेलें गुत्तूच मग ते करूनच म्हळ्यार एक घरान तो बरो येयला ताजे खातीर देव सांगता ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति हृदय बक्कारे परमात्मा सकट जनाले भ्रामयान सर्वभूतानि सर्वभूत मात्र भ्रमण करेता यंत्रारूढानि मायेया मायेन यंत्रारूढ जाल्यावर तांचे करून ड्रायव्हरान कार चलयल्यावर चलोवन घेता देव करता ते भोगतच पळय ते भोगची वेळार तुका ती बुद्धी येताचीच म्हणून दुर्योधनान म्हणाले जानामि धर्मम न च मे प्रवृत्ति धर्म कसं म्हणून होत तसा तांचो प्रवृत्त जायना जानामि अधर्मम न च मे निवृत्ति अधर्म कसं म्हणून होत तसं निवृत्त जायना कृष्णेन देवेन हृदय स्थितम ते बखला काही न अर्ध्यान तो यथा नियुक्तम तसा करू मी कशी नियुक्त करतो ते कशी करतो असं तूच करायचं असे देवान करूच काही नसं कडे न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभाव प्रवर्तते म्हणून देव सांगता तू करची कर्म अकर्तृत्वपणा भाव देव नाही रचन करता न सृजति प्रभु सृजति म्हणा रचन माडो न कर्म फल संयोगम अमके कर्म अमके फल म्हणून देव करना तू आंबो घाले आंबो करत मागीर तू काय म्हणू ना कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भो मा ते संगोस्त्व अकर्मणी त्या निमित्त पडाय कर्मार्मान तुका अधिकार असतो कर्म करतो जागृतीन कर निश्चयम मनसा कृत्वा ततो वाचा विधीयते मागीर हातान सुरेख मन निश्चय करतात हें उरलेली निमती ते येद्रा मनशावर कसं इफेक्ट जाता आमी हें केल्लेलें निमती ताका कसली बात जातोय जाल्यार आमी करूं ना तें सुरे त्या पळय तरी ओटूक केलें मागीर सारे प्रयोजन ना जागृत मत तेणी आसपाचें की एक पण आमी मी उलोवन पळोवं हें म्हळ्यार कसं जाता थंय ताजें कसं घेवन ती सांगता पळय सत्यवान सावित्री सांगचें तें मनसा निश्चया करतात ततो वाचा विधीयते सुरे मना निश्चय करे मागीर तोंडान उरलें मागीर कर्म कडेन करचें हें मन हांवें विंगडाची तोंडान उरलो दुसऱ्याची करची तिसऱ्याची तें जावचें ना काया वाचा मनसा एका करता मनशान कसं मन आज की तें तोंडान उरलो का भिवचें ना आज सत्य उरलो का राख जालें न्ही सत्य उरलें काही महिमा तांचे खातीर ताका तो सांगता की ते त्रिगुणां भितर हांव आसा ते सकट हांवें सृश्टी केल्या हांव पालन करता मागीर भितर बसलें जाता ताजी निमती कोणाले दाखोवनी आनी तुमगेले दाखोवनी हांव दूर गेल्लो ना मगो गोपिकानो तो सांगून पेटयना आनी हे समर्थ करून गेल्या घेया तुमी ते म्हळ्यार नदीचे न्हंयचे अंतीम गुरी कशी समुद्र के त्या रितीन सर्व वेदशास्त्र सांख्यशास्त्र योग विरक्ती तपस्सु इंद्रिय निग्रह म्हळ्यार इंद्रियाक नियंत्रण करचें सत्यसंधते निश्चल प्रेम भक्ती हाजे सगळ्याची अंतीम गुरी परमात्मा प्राप्त करून दिवची जावन आसूं का विंगड कसले खातीर नाही आमी शास्त्र शिकचे कसलेंय तुमगे देन कसलें येता जाल्यार देवा भक्ती प्रयोजना पडल्यार मात्र करे तूं व्हड की हांव व्हड नाक तें आमी पळोवचें खाली थियरी करी ठाक 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 कडेन प्रयोजन ना
तू भितर कितले गेला 100 प्रश्न भितर निमगीत तो कितले वेद वाजले रे श्रेष्ठ 100 निमगीत युधिष्ठराक 1 वगी 2 की 4 वेद की 3 वेद की कितले वाजले मनीस श्रेष्ठ तो म्हणालो कितले वाजून आनी श्रेष्ठ जाले कितला ना घेतला म्हळ्यार मुख्य पण एक जाल्यार वडना वेद वाजले परमात्मा कोण का वेदेश्च सर्वैरहमेव वेद्य वेदांतकृत वेद विधेयचा वेद केल्लो याद वेदा मुलक समजून घेवचे योग्य न्हू आवाज समजणे योग वेदोंचे समजणे योग्य परमात्मा वेदांत कोणचे तो ताचे खातीर वेद वाचली जाल्यार देव कसो म्हणून एक पद कळ्ळें ना वेद वाचल्यावर अर्थ ब्रह्मान 4 वळी वेद वाचून कडेन परमात्मा भक्ती चक्रा कशें वाडून भागवत पुराणान जड जावन घेता गेले ताण वेद दवरले तकडेन तूं भागवत दवरलें भागवत जड जालें ताण सांगिल्लें सर तिरोदायम प्रविष्टोयम श्रीमद भागवताम भागवत म्हणाले समुद्रान प्रवेश करता उद्धवा निमगीन देवा तू आता निजरामा वतके तुगेले सुंदर रूप तू घेऊन गेले भक्तान कशी वांचिले अव्यक्त रूपापूच कर सुलभ नाही रे देवा म्हणता सांगले कष्ट जातले रे कलियुगान जेना तू अशी आमकां सोडून वच्चे ना रे देवा म्हणटा ह्या रूपापूच करून सगुण रूपापूच करून अभ्यास जाला आमकां निर्गुण रूपा करूं जायना वाईट जना उठून मेळनो तांणी तांणी जाणते वाईट जावन तरी देवा कांय पूण एक उपाय चिंतन कोर का ताका देव सांगता जायते तिरोदायम प्रविष्टोयम श्रीमद भागवताम भागवत म्हणाले प्रवेश तो समुद्रा भितर प्रवेश करता तिरेहम वाङ्मयम मूर्ती मागीर उतरा मूर्ती ती भागवत वाचले देवा समजून घेतले बरीच प्रत्यक्षावर्तते हरी प्रत्यक्ष परमात्मा पडयल्या वरी ते श्रवणात ऐकले पठनात सेवनात पापनाशनम सर्व पापनाश जाता त्यांची भागवत श्रेष्ठ आसा तिरेहम वाङ्मय मूर्ती म्हणून देवानं सांगलें उद्धवा भिवू नका भागवत प्रचार करी म्हणटा 4 श्लोक भितर भागवत सांगलें अहमेवासमेवाग्रे नानद्यच्छद सत्परम पश्चादहं यदेतश्च योगचिच्चेत सोऽस्म्यहं ऋतेर्तं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यच्चा सर्वत्र सर्वदा ओम 40 श्लोक भितर सगळी भागवत सांगलें एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः कोणा मेगेलें तत्व समजून घेवका म्हणून पडलें म्हाका सोडून व्यतिरिक्त आनी हेजे भितर कांय ना सुरेख येतीच अहमेवा समेवा आग्रे सुरेख हांवें आशिल्लो सट्टी तुवें इल्लो तरी हांवें सोचें उरची हांवेंची सुरेख हें समजून घेतल्यार पुरो सर्वत्र सर्व कालार सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत कोण म्हाका पुरुषो यो मामेव असम्मूढो जानाति पुरुषोत्तमं पुरुषोत्तमं कोण म्हाका समजून घेतपा पळय सर्वविद भजति मां सर्वविधान सर्वभावेन भारत सर्व भावान म्हाका सर्वांत म्हाका पळयता कोणाक कळटा की हांव पुरुषोत्तम म्हणून भगवद्गीतेंत सांगिल्लें पुरुषोत्तम योगान तशी हाणें सांगलें तांकां की गोपिकांनो तुमगेलें मन केन्नाय म्हगेले भितर तल्लीन जावन म्हगेलें सानिध्य तुमी निरंतर अनुभवी सुका म्हणल्यार कितें तुमगेले दूर जालें कित्याक म्हळ्यार एक प्रिय आसता पळय एक लवर वय लव करतली तिगे लवराक केन्नाय दूर गेले थोडो चड उडगास करता लागीं अशी थोडो जायना तितलो तशी प्रियतमाक कण्येदुरू ಇರುವುದಕ್ಕಿಂತ ದೂರ ಸರಿದಾಗ ಅವರು ಕುರಿತು ಹೆಚ್ಚು ಚಿಂತಿಸುತ್ತಾರೆ केन्नाय प्रिती मनीस दूर गेले थोडो मस्त उडगास येता लागींचे लागीं येतना येना तशें जाल्यार थंय तुमी नित्य निरंतर म्हाका चिंतन करून म्हगेल्या भितर मग्न जावन आशिल्लीं ती तल्लीन जावन आशिल्लीं ओगी शीघ्र जावन म्हाका प्राप्त करून येता तुमी भिवू नका म्हणून ताणें सांगलें आनी तुका खंयचोय संशय ना हांव निरंतर तुमकां प्रीत करता आसा तुमगेल्यान तूं मग्न जावन आसा मागीर म्हगेले भक्तान तूं ताणें दुर्वासाक सांगिल्लें दुर्वासा म्हगेले भक्तां सोडून म्हाका कोणूय नाका लक्ष्मी ब्रह्म रुद्र थंय म्हाका तितले मुखार न्हय म्हगेले भक्त म्हळ्यार म्हाका तितली प्रीत म्हगेले सुदर्शन चक्र तुगेले म्हाका मुखार न्ही तें उरलय कसं कारण आसा भक्तांक सगळी बात दिली न्ही तें बरेशान म्हाका सोडून जेवलो तुका सोडून जेवली म्हण जेवणी उदक पिल्लो ताका हांव ताका जट काडनेला मारून एक तत्ती म्हळ्यार माटा बंद करून ताका मारून पेटयलें ताका दिवस मारने चक्र म्हगेले मारशें लागला म्हगेलें चुकी जाली म्हण सांगता हांव तुका देवा एक पण म्हाका चक्राचें तें ताप म्हाका भायर काड ताण म्हणलें बरें उज्ज लागला खंय गेलें उदक घालता गो बाय उज्ज लागील कडेन उदक घालता
पळय हांव तुका सांगता हांव भक्त पराधीन भक्तांक कसं नाही जाल्यार हांव कांय करूं जायना भक्तान तुका माफी करता हांव करची न्ही तागेर पांयार पडोवचो न्हू म्हगेर पांयार नाही पडचें दुर्वासा तुमगेले सगळ्यांक महान शक्तीस म्हणून म्हगेर भक्तां वयर वापरलेली तांकां कसं इफेक्ट जायना ते इफेक्ट जाता तुमकां उपाय कशी गेले अहंकार आसना मनशाक तुका एक शक्तीस मनशांनी काण काण मेळ्ळें मेळा मान काडच्यो भायरी बस तागेर पांयार पड म्हणटा म्हळ्यार देव सांगता म्हाका सकडा भशेन कसलेंय तांकां सोडूं हांव अनुभव करूं इच्छा करना कसलेंय खातन भितर म्हाका देवालो उडगास येता प्रल्हादा खातीर वयर बसतना प्रल्हादा पट्टा घालना तेले काळका कुडा घाललो तो मारल्या जर नित्य मार उरचो तो काय मरना आनी उरचो न्ही तुवेलो आंगो घालो उड्या घालो केले नित्य एक मरणाचें विधान चल्लें एक दिसता कसं गेल्यार मरना म्हणून कुडा घालून बसलो थंय लायक जप करून मेळ्ळें पावट भितर घालून लायक जालें त्या वेळार वयर वैकुंठा भितर लक्ष्मीनी विष्णू बसलो विष्णू कसलेंय दिलें काय ना पिना तर लक्ष्मी म्हणटा इतकें कसं जालें ओके 4 दीस जाले मागीर प्रल्हाद कसलेंय खातना ह्यो म्हाका सांगता ना ती घेवन आयली सगळें ताका लॉकांनी केलां भायर रातचेच बसले आनी थंय उजवाड जालो आनी तिका ताका बसून तेंची वयली तो लायक करून जेवलो ताका कोणानी म्हणून वतना चेडूच आहे घमो घमो पण बोळयलो सो ताका भाई रातचेच हाडून वचून हिरण्यकशिपू राजा आमी कसं बागेन जावं आनी पण बोलयता जेवलो चुकीच तो गुस्स म्हणून वतना आई हो बागेन खाण जेवलो रे हय कोण दिलें वतना ताका बाबा वतना म्हळ्यार घेता कसो पण बोलयता तो कोण घेवन जेवून गेले म्हळ्यार देवाक कांय तो म्हणटा पळय की खंयचेय म्हगेर भक्तांक दुखल्यार म्हाका ताचे 10 वांट्यान दुखता तें घेवन भक्तांक दुखयता जागृत करया म्हणटा भक्तांक दुखोवन काच ते मागीर बघूनूच शुद्ध ताचे खातीर मस्त जागृत करता आनी कोणा भक्तेचो नाम आमकां वतना ताचे खातीर तो सांगता की तुमकां हांव आनी म्हाका तुमी केन्नाय एक क्षण थंय विसरचेच ना म्हगेर वयर तुमी कोप केल्ले रे कपले रे कोपान तुमी म्हगेर उडगस करता न्हू म्हाका चलता ना क्रोधान जावं भक्तीन जावं वात्सल्यान जावं वयल्यान माधुर्यान जावं खंयचेय रितीन मन देवाला तूं तल्लीन जाल्यार पुरो खंयचेय रितीन हिरण्यकशिपू सगळो दीस विष्णू विष्णू दिवची मारका म्हूण कोपान वयल्यान हाका शिशुपाला मत्सरा वयल्यान प्रती एकल्याक तांकां जर कृष्णूची 24 घंटे कृष्ण तांकां परमात्मा ना मारली पळय परमात्मा मेळ्ळो मय्येव मनादस्व मयि बुद्धीम निवेशय निवशिष्यसि मय्येव अतः ऊर्ध्वं न संशय म्हणटा देव मय्येव मनादस्व मन म्हगेर केंद्रीत कर कशें करता म्हूण सांगना पळय कोपून घे प्रितीन घे कसलें नाही करूं मय्येव मनादस्व म्हगेर वयर मन केंद्रीत कर कशें केलें चलता तागेलें सोदचें की तागेलें उरलोचें की तुवें चिकन म्हाका वोट ना ताका कितें उरलें तूं आतां ते कोणाले तूं उरलो काय जाल्यार तो आज म्हणून गॅरंटी जाताली न्हू उरलो वन काल पिसार म्हणून उलयताले पिसार पडला देवाले उरलयले रे तो आज म्हणून गॅरंटी आसता मात्र उरलयता तागेलें तें उडगास कोपल्यार वडना देव सांगता तांकां थंय म्हगेलो उडगास काडलो मय्येव मनादस्व मयि बुद्धीम निवेशय बुद्धी म्हगेलें लीन कर मग निवशिष्यसि मय्येव म्हगेले भितर तूं निवास करता पड आतां ऊर्ध्वं न संशय आनी तूं बिलकुल डावट ना म्हणटा देव बिलकुल संशय ना तांकां अंत्यकाळार केल्ल्या अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता क्लेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशय डावट ना अंत्यकाळार म्हगेलो उडगास काडलो जाल्यार पावलो अंत्यकाळार काडटा जाल्यार फुडें देखून उडगास येवका कडेर एक कप म्हणटा डॉक्टर नाडेन पळय आनी वता म्हणटा मागीर ताळ आनी दोगूय जायना मागीर बसून बॉम्ब मारची तेन्ना सूर्य दाखोवन प्रॅक्टीस जातलें मान त्या वेळार जाता देवा देवा नित्य प्रॅक्टीस आसुका प्रॅक्टीस करून येवका कोमळांगन नाम हावेले गोदगदू हावेले म्हणून मरण घाला कोमळांगन नाम हावेले गोदगदू रामा रामा ಎನ್ನಿರೋ ಶ್ರೀರಾಮ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ರಾಮ सीताराम राम ಎನ್ನಿರೋ हे प्रत्येक दृश्यस म्हणतो ನಮ್ಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಂತ ಬರದೆಯ ಮನ ಬಟರು ಬಂದು ಹೊರಡು ಎಂದು ಮೆಟ್ಟಿ ತುಳಿದು ಕೊರಳಿಗೆ ಆತ್ಮ ಸಿಲುಕಿದಾಗ ಶ್ರೀರಾಮನ ನಾಮ ಒದಗದಯ್ಯ ರಾಮ 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 ಎನ್ನಿರು सीताराम ಎನ್ನಿರು रघुनाथ ಎನ್ನಿರು ಹತ್ತದಕ್ಕೂ म्हणून सुरू करे एकलो बंगरा अंगडीचे शिल्पे ताणें 80 रुपये लेखन एक गिराय म्हणून बंगार घेवन म्हणटाले जोर काय ना तापाय हॉस्पिटलांत हाक ते बंगरा येता
मरूक आला तेन्ना डॉक्टरांनी पुत्ताक हात पळोवन सांगलें 104 सायबा ताप सांगले वो उठान बसलो 104 जाले आत्तां विकून घाली हांव हे मात्र घेतली म्हणजे मोरच्या वेळार जीव सोडलो मोरच्या वेळार ते खंय खंय जाय बंगरांनी जल्म आयली की कसान जावन आयली म्हणून अक्कसालीक जावन आयली की वचना म्हणाले खंयची मनशाक की त्या वेळार उदकास येवचें म्हणजे सूर्य दाखोवन प्रॅक्टीस असो का ताजे खातीर ना मरे बेडा मनवे नीन हरी स्मरणीय विसरू नका हाका पुरे कारण मन ताजे खातीर तो सांगता की तुमी म्हगेल्यान तूं संतुश्ट जावन आसूं का हांवूय तुमगेल्यान संतुश्ट जावन आसा कसलेय ओडना तुमी म्हाका न्हय प्रीत केल्ले म्हूण सांगून पेटयना म्हणा जायत म्हूण बळ रयली ताणें कुडले हांण म्हणलें हे सगळो दीस रोडचे न्ही हांव तुमकां ज्ञान दिता हां जायत म्हणाली सकाळीं उठाका आमी नित्य सकाळीं उठाचें सकाळीं इथं मात्र नाही न्हू धाडका नांव का तांकां कृष्णाक ध्यान बीन सगळो दीस चालस आनी नांव न्हू देवाल उडगास काडटा म्हणाली जायत उडाकी सकाळीं आसता कसो कांय ना म्हणाली सकाळींची नांव न्हेव का तागेले देवाचे उजवलो का उडगास काडका जाय म्हूण एकल्या पळोवन आसली वबास म्हणालो मागीर देवाक दोळ बंद करून आंगरा बघ मानसीक पूज करता थंय ताका जाय जाल्यार म्हणे शंगार करता पूज करता सकड करता बरें जाय म्हणाली मागीर कृष्ण कृष्ण सगळें जोडते न्ही मथुरा भितर सौख्य आसता म्हणून झोलार नाकी ए हसता कसो न्ही म्हणटा म्हणटा पळय 3 म्हण सांग तुमकां हसता कसो तूं हसता म्हणाली तुगे ज्ञानाची की खोट दिसता तुमकां कसो खूब मी बृहस्पती चिच्चा तूं कोणालो चिच्चाच्या पुरले बरे आम्ही सकाळीं उठान नातरी देवार उडगास काडटा म्हणून तुवें नांवची बुडी विसरून घाले सायबा 24 घंटे तोच उडगास येना नातर उडगास काडचे कोणालो विसरलेलो न्हय वो विसरिना न्हू आमकां 24 घंटे उडगास काडटाले नातर उडगास काडी ती उजळून म्हळ्यार हेंका सांगलें आनी दोळ बंद करून हांग पळया म्हणून आमकां दोळ सोडल्यार तोच दिसो विंगड कांय दिसना ही पळय नीलकंठ पक्षी पळयले तागेले उडगास हे मोड पळयले तागेले उडगास न्हंय पळयले तागेले उडगास आतां तूं काय जाल्यार पळयता पळय मी तागेले बरें दिसता म्हणून आनी कसो एक तर न्हय नाजाल्यार तूं कोण पळयता आनी इतले द्वारका तूं हांगा मथुरा भितर सौख्य कृष्ण म्हणे न्हू तुवें वय मथुरा सीमीत वेतो सगळे जगत तेरस म्हणून तूं गुत नामे सर्वां भितर व्याप्त आसता म्हणून गुत नामे म्हणटानी म्हणलें नकल गोपिका कृष्णानंदनो भवान अखिल देहिनां कृष्ण अंतरात्मधर विकन सारथी तो सांगितलं ताका नंदारेन गोपीन मान पोवत न्ही तो सगळीं जाणां अंतरात्मा भितर आसा म्हळ्यार ज्ञान ना रे तुका आत्ता कृष्णान दाखोवंक हांवें म्हणाले त्यांनी सांगचे आसता का सकौ विकन सारथी तो कृष्णा विश्वत गुप्तये सकौ देवान कृष्णा सात्वतां कोले ब्रह्मान मागून घेतली म्हळ्यार कितें सात्वत कोला तो जल्म आयला यादव कोला देवा तूं बद्दल पळय तूं परमात्मा म्हूण तांणी सांगलें तव कथामृतं कृष्णा तप्त जीवनम कविविरीडितं कृष्णा कल्मषापहम श्रवण मंगलम कृष्णा श्रीमदाततं भुवी गणन्ति ते कृष्णा भूरिदा जना म्हणे सुद्दां उद्धव मुतो राबलो तुका आत्तां ताका अंग दाखोवंक हांवें आमकां एक म्हणाली तांकां केन्नाय तांणी कोडेल बाटली सुद्दां येता म्हणलें म्हणून तांणी कोडेल घेवन पुराय उठयली वर खमळा राबलो कसो करता ह्यो बायल मनशां म्हळ्यार केन्नाय गे बायल मनशां आनी दादले मनशां म्हण देव पळयना देह पळयना भक्ती पळयता देह मुख्य न्हय ते हांगा सोडचें यत्न आत्मयेन किंचित् देहानि किनो पशोच्चे वासांची जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि बरोबर वासांसी जीर्णानि वासा म्हळ्यार हांगले जीर्ण जालेले कवळी वायट जालेले कवळी नवानि गृह्णाति नव घेता पळय नरोपराणि मनशां कित्याक म्हणून मनशां मात्र अंगल घालताचे सगळे 84 लक्ष येवन घेवन कोणें अंगल घालचे क्रम ना लोकलज्जा खातीर आमी मात घालचे विवेचना आशिल्लें तें म्हण वासांची जीर्णानि तें अंगन जीर्ण जालें सुद्दां यथा विहाय तें त्याग करून नवानि गृह्णाति नवें घालता पळय नरोपराणि मनशां बरीं उपनराल दिता तथा शरीरानि विहाय जीर्णान तशीं देह जीर्ण जालें सुद्दां सोडून नवानि गृह्णाति नवें धारण करता जिवात्मा मोरची न्हय तें एका दाखून एका वचचें
तो सांगता देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा कशी सांचड असता मागीर यौवन येता मागीर मंतर जाता तथा देहांतर प्राप्ती तशी अनेक देह उच्चे ओडवीची न्ही तो ताचे खातीर कोण रडता धीरस्तत्व नमुयते धीर मनीसो ताचे खातीर मोह पडणारे सांगता मात्र स्पर्श असतो कौंतेय हें प्रयत्न मात्र रे शब्दरस रूप गंध लागतना सुख दुःख शीत उष्ण सुख दुःखदा ಆಗಮ ಪಾಯಿನೋ ನಿತ್ಯ ಅನಿತ್ಯ ಹೆಚ್ಚು ಉಚಿತ ಸಂತೆ ಕೊಣಕೈ ದುಃಖ ಇರಬ್ಬನ सुख इरब्बना या काय की बद्दा सुख येता बद्दल सुख म्हणा विंगड कसं नाही विंगड डिवायजन ना दोन दुःखामध्ये मी इंटरवल सुख त्याच्याच तर म्हणाले आता काय का तरी कष्ट ना मग कष्ट ना जाऊ ते सुख शिवाय सुख म्हणून विंगड डिवायजन ना कसं नाही सुख म्हणून म्हणायचं आम कितले जाऊ तसे ना काय तू लागल्यार तेच कष्ट सुख आमच्या चड कष्ट आशिल्लें पळोवपा रामान म्हणे इतली युधिष्ठार म्हणे इतली चांग सकाळां कोर न्हू म्हाका ह्या म्हणे कष्ट आयले रे जैन धर्मा वयलो विश्वास वत्तलो मार्कांडेया मार्कांडेय म्हणालो वय रे तेतून कष्ट येयले तर तुगेल्या पेक्षा चड कष्ट येयलें पळोवपा येता हां सुखार आशिल्लें पळोवप न्ही म्हणून पांया वाण ना म्हूण रडतना पांय नातिल्लें पळोवपा नायकी शूज घालून भोंवतलें पळोवप न्ही पळोवपा कोणाक पांय नातिल्ले त्या नांव फुडें जावे ते कृष्ण पांयच हें तेन्ना आमी पळोवची दृश्टी वयरी वयल्यान पळोवन तांगेल्या वरी ना म्हणून रडची शिवाय आमगेल्या सकयल आशिल्लें पळयलें आमी संतुश्ट कसलें आसतें सुखार सुखार म्हणटना तें पळोवंक आमकां ताचे खातीर तांणी म्हणलें तुका आमकां आतां कळट म्हळें आमकां आतां कळट तुका म्हणून तांणी कोळ्या घेवन उठान रावली घोय उठान रावलो कसो दाखयता आमी तांणी कृष्णा पचमध्ये हें तूं प्रामुख्य गोपी रावली आमगेली राधा राधा शक्ती बिना न कोई श्यामल दर्शन पावे राधा शक्तीनं तिने श्यामला राधा शक्ती बिना न कोई श्यामल दर्शन पावे श्यामल दर्शन पावे आराधन कर राधे राधे कान्हा बागे आवे ओहो कान्हा बागे आवे श्री राधे गोविंदा मन बजले हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है राधा शक्ती बिना राधा म्हणत गेला आल्हादिनी शक्ती आल्हाद संतोष विंगड आल्हाद विंगड भितरी एक आनंद ते सांगता तेन्ना ताणें उठान राबून त्या कोळ्याला चुंबन केलें आनी मदीं ती राबली सुत्तू राबून ताका आपयलो बलिय मनेगे वामन बंदंते भगीरथगे श्री गंगे बंदंते मुचुकुंदनिगे श्री मुकुंदनु बंदंते गोपियरिगे श्री गोविंदनु बंदंते विदुरन मनेगे श्री कृष्णनु बंदंते विभीषणन मनेगे श्री रामनु बंदंते देवा देवा निन्न नामವು ಎನ್ನ ನಾಲಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂದು ಸಲಹೋ श्री पुरंदर विठला कृष्ण बंधु निल्लो निन्न पादके वंदिपे इंदिरेयरज गोविंदा मुकुंद कृष्ण कृष्ण बंधु निल्लो कण्ण मुंदे कृष्ण कृष्ण बंधु निल्लो कण्ण मुंदे बंधु निल्लो निन्न पादके वंदिपे बंधु निल्लो निन्न पादके वंदिपे इंदिरेय रस गोविंद मुकुंद ನೀ ಬಂದು ನಿಲ್ಲೋ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ
ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಅರಳಿದ ಕೆಂದ ವರೆಯ ಧಿಕ್ಕರಿಸುವ, ಅರಳಿದ ಕೆಂದಾವರೆಯ ಧಿಕ್ಕರಿಸುವ, ಚರಣಾರವಿಂದವ ನಿರುತ ತೋರಿ ನೀನು, ಚರಣಾರವಿಂದವ ನಿರುತ ತೋರಿ ನೀನು, ನೀಲಾಲಟ ಭ್ರಮರ ಕುಂತಲ ಮಂಡಿದ ಮೇಲಾದರಾಗೆಂದು ವದನವ ತೋರಿ ಸೋತ, ಮೇಲಾದರಾಗೆಂದು ವದನವ ತೋರಿಸುತ್ತ ನೀ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಪದುಮನೇತ್ರನೇ ನಿನ್ನ ಸದನವೆನ್ನುತ್ತಲೆನ್ನ, ಪದುಮನೇತ್ರನೇ ನಿನ್ನ ಸದನವೆನ್ನುತ್ತಲೆನ್ನ, ಹೃದಯದೊಳಗೆ ನಿಂದು ಮುದದಿ ಬಾಗಿಸುವಂತೆ, ಹೃದಯದೊಳಗೆ ನಿಂದು ಮುದದಿ ಬಾಗಿಸುವಂತೆ, ಕರಿಯ ಮೊರೆಯ ಕೇಳಿ ಕರುಣದಿ ಬಂದಂತೆ, ಕರೆದಾಗ ನಿನ್ನ ದಿವ್ಯ ಚರಣವ ತೋರಿ ಸೋತ, ಕರೆದಾಗ ನಿನ್ನ ದಿವ್ಯ ಚರಣವ ತೋರಿಸುತ್ತ ನೀ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಅಜಬವಾದಿಗಳಿಗೆ ನಿಜ ಪದವಿತ್ತಂತೆ, ಅಜಬವಾದಿಗಳಿಗೆ ನಿಜ ಪದವಿತ್ತಂತೆ, ಭಜಿಪ ಭಕ್ತರ ಹೊರೆವ ಕೃಷ್ಣ 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 ಕೃಷ್ಣ. ಅಜಬವಾದಿಗಳಿಗೆ ನಿಜ ಪದವಿ ತಂತೆ, ಭಜಿಪ ಭಕ್ತರ ಪೊರೆವ ವಿಜಯ ವಿಠಲರೆಯ, ಭಜಿಪ ಭಕ್ತರಿ ಹೊರೆವ ವಿಜಯ ವಿಠಲ ರೇಯ ನೀ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಬಂದು ನಿಲ್ಲೋ ನಿನ್ನ ಪಾದಕ್ಕೆ ವಂದಿಪೆ, ಬಂದು ನಿಲ್ಲೋ ನಿನ್ನ ಪಾದಕ್ಕೆ ವಂದಿಪೆ, ಇಂದಿರೆಯ ರಸ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ನೀ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ನಿಲ್ಲು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಕೃಷ್ಣ 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 ಕೃಷ್ಣ. ह्या रीतीने अभित असताना सर्व गोपिका उद्धवाक सर्व एक एक गोपिका एक एक कृष्ण रास नृत्य करची पडे इंताने पोळूंत अवाक जालो. परमात्मा तितकी रूपान 16,108 बायला तितकी रूपान असल्यावर आम्ही इतले गोपिका एक एक लावट एक एक कृष्ण सुद्धा रास पेढी झाल्यावर तशी देखले सुद्धा का 10 मिनिटं गेलं तयार पडलो उद्धव आणि रडलो आणि तागेले मागलो की चूक झाली. आम्ही गोडलो ज्ञानी म्हणले किले तर तुम गेले म्हाका हाण पेटोवन दिला कृष्णान म्हाका आतां कळ्ळें म्हजी व्हडली चूक जाली. हांव एक तुमगेले मागता म्हाका कशी एक वर दिवं का तुमी एक वर. ताणें म्हणलें एकच वर दिवचे रे आमी आतां मरताची आमकां कोणी वर दिया ते परमात्मा एक पण पळोवत तशें ओपास एक पण यो म्हण रे तांकां आमी वांचनाची तवशिवाय वांचनान म्हूण सांग ताका यो म्हणा म्हणटना तो म्हणालो ना ना म्हाका एक तुमी दय कसर जाय
कसन वर जाय तुका आम्ही कसन ना तुम्ही दिलेलं वर जाता बरं देवाला भक्तान दिलेलं वर देवान दिल्यावरीच तुम्ही कृष्णा पळेला माझी इतकी शक्ती मी गेली ज्ञाना म्हणतो तो इतकी शक्ती मी गेली ज्ञाना की भक्ती ना पहिली त्यावेळी हेत देव त्यावेळेला रिताण म्हणले मक्का ह्या जन्मा कशी ज्ञान मला अहंकार जालो गोपिका तो गेलो येऊचे जन्मापुणे तुम गेले सर एकांत भक्ताना संचार केलेला तसं या व्रजभूमी तो या वृंदावनात एक चुकन जड जाऊन पुणे हांव जन्मा येऊ का म्हणा इच्छू मागता इतकें मागीर तुमी करून कोरका म्हणटा तांणी तथास्तु म्हणाले आमकां कसले एक दिले ताणी येवची तशी म्हणून मागतना हां घे म्हणून कागद काडले ताडपत्र ताण बरयन कृष्णान आनी ती कितें राधेक तीन तें धरलें ओपन केलें माझी तुमकां संदेश दिला ताजेर प्रियतमे म्हूण बरयलें ते एक वाजो भितर बळो रोड ते मुद्दो जाले ताणें म्हणलें हें दितें कळ्ळें कसं म्हणून तो गिरवंटी घालून घे एक ताडपत्र दिता तूं बरय म्हणून बरें तीन घेतलें वापस प्रिय करा म्हणाले वापस बळो रोड वापस मुद्दो जालो दोन्ही कागदां तो म्हणालो तुमी मना कसं आसता म्हाका कळ्ळें हें कृष्ण हातान दिता म्हणून तें वल्लें चाकू जाल्लेलें हांगा धरून घेवन गेलो राधा शक्ती बिना नको श्यामल दर्शन पावयके ताचे खातीर त्या रितीन ताणें उद्धव वापस मथुरा आयलो कृष्णा पांयार पडलो आनी म्हणालो व्हडली चूक जाली म्हाका कळ्ळें तूं कसले पेटयलो थंय म्हाका गोपिकांक ती आत्मनिवेदना भक्ती सर्वस्व तुका खातीर असल भक्ती म्हाका ज्ञाना लागली की येयली न्हू ज्ञान ही म्हणालो अहंकार आयलो तुका भक्ती जाल्यार करून मनीस दूर जाता ज्ञान प्राप्त करून घेवचें जवळ वेद वाचूचे जवळ तुम्ही दान धर्म करतो हो सर्व परमात्मा प्राप्ती खातीर चुका शिवाय ना म्हूण जवळ ताजे एक संख्या आमगे फल मेळका म्हळ्यार आच्छानच फल मेळटा बी घालतरी आतां आंब्याक तूं घालतरी बसून भजनांनी करता म्हण हात एक आंबो येवचो न्हू तो आंबो न्हू घालला मागीर खंयचोय करचें नाका टायम मुद्दा गाय जालें मागचे ते शिवाय खंय कारत येत की भिवची ना कारत बी जावन मागीर तुमी भागवत खंय 10 वळवाची ताचे द्रव्याचो आंबो जावं येना कारत एक अभ्यास करता कितें म्हणून तूं घाल्ला आनी वयर फल पळयतले आतां आमी बघची बरो पळोवं ना म्हाका काय बुद्धी बरत दो ना कसो हें वायट करून केल्लेलें नाच हें कच्चें म्हाकाच टायम म्हणून गुतना म्हणालें हें कारत येवन लागतलें हांव घालो आंब्या खातो गो कारत कशाय लागून म्हाका गुतना म्हळ्यार पिक्चर पडला म्हणटा की ना म्हणटा म्हळ्यार ताजेर तूं कच्चा केला कितें भक्तन लेखो ह्या कोणें केलें बाबा झाली तर म्हणून आमी लेखो आनी पुणे आतां जावचेनाच म्हणून लेखपाचें आमी तशी लेखय नाच हांव खरी न्ही म्हणून येताच इथे म्हळ्यार आमकां वतना देवान आरती तें आमकां केल्लें कर्मा पूर्ण जाता सांगलां ताजे तूं म्हाका हाडलें तशें आयला रे सायबाब ತಂದೆ ನೀ ತಂದೆ ನಾ ಬಂದೆ ನಾ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ತಂದೆ ನೀ ತಂದೆ ನಾ ಬಂದೆ ನಾ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಕಾಮದಲ್ಲಿ ನೀ ತಂದೆ ಕ್ರೋಧದಲ್ಲಿ ನೀ ತಂದೆ ತಾಮಸ ದುರ್ಯೋನಿಗಳಲ್ಲಿ ನೀ ತಂದೆ ನಾ ಬಂದೆ ತಂದೆ ಸುರೇ ತಂದೆ म्हळ्यार अनाथ नी ತಂದೆ म्हळ्यार तूं हाडलें ना बंदे हांव आयलो तूं आयली तुजे अनाथ कशें लागीं तशें आयला हांव हांगे जाल्यार आमी केल्ले प्रकार तो हाडटा म्हळ्यार म्हण हांव ತಂದೆ ನೀ ತಂದೆ ನಾ ಬಂದೆ ನಾ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ಮೂರಲ್ಲ ನಾಲ್ಕಲ್ಲ 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿಗಳಲ್ಲಿ ನೀ ತಂದೆ ನಾ ಬಂದೆ ತಂದೆ ನೀ ತಂದೆ ನಾ ಬಂದೆ ನಾ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ मागीर सांगता ಹಿಂದೆನ್ನ जन्मವು ಹೆಂಗಾದರಾಗಲಿ पुढे जाऊन कोरोनाला झाला ना आता आता भुक्ती ताकद देव का देवा मुखारी पुणे तू म्हाका राखू का आनी मागीर आतां जायना तशें पळय इथं म्हणून ते जावं चित्त म्हळ्यार ज्ञानान न्हय पुणी जाल्यार जावनूच आतां आमगे भक्ता कशी पुणे भक्ती शक्ती दी ಹಿಂದೆನ್ನ ಜನ್ಮವು ಹೆಂಗಾದರಾಗಲಿ ಹಿಂದೆನ್ನ ಜನ್ಮವು ಹೆಂಗಾದರಾಗಲಿ ಮುಂದೆನ್ನ ಸಲಹೋ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಮುಂದೆನ್ನ ಸಲಹೋ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಪುರಂದರ
ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ನಾ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ನಾ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ. ಅಕ್ಕ ಪುರಂದರದಾಸಲು ಉಗಾಭೋಗಗಳು ಮುಂಚೆ ಚಚನಿಲ್ಲ ಹಿಂದೆ जलेरी संत अर्थ कितलो तितकी श्रेष्ठ बरं ताणे 4.5 लाख भजन आणि उगा भोग 16 आदिಗಳನ್ನು बरोबर आता ओटू 45,000 येईना. 150 वर्ष नंतर विजयदासान जर माहिती 150 वर्ष नंतर ताण ते केले बाबा सुद्धून म्हणे पुरा बाई म्हणचान तन्नान ಮುಂಚೆ ते ಬರಲ್ಲ पुढे इलिटरेट नो बाई म्हणचो बुरो ಚಾನ तन्न अर्ध बरला एक पद पुरंदरदासान धद्दाचे स्टांड असता का जाल्यार मेले पुरंदरदास तत्वगुरू म्हणून जितले म्हणले आता भजन दीत जाल्यार कोणी मेळटा जो आंगे भजन इतकी पार भितर तेच जावं आनी एकलो वळखालो होते एकलो भजन म्हणटात देवा मस्त व्हड सभेत आनी एकल्यान म्हणलें बरे ताका भजन आहे नाका न्ही कसले कितें म्हणून दिताले ताका कोरस मातशी बसोय तो तबल्यावाल्यान गेलो ताका तर भजन म्हणून दिनी की तो मागीर पांय तबल्या ना आनी तबल्या कोणूय ना ते मागीर ताका कसली येयल्यार तो आयकुंक पडटा म्हणटाना हेंच कडेन गेल्यार मस्त असो तो हार्मोन येना ताका नाका जाल्यार कोणी एकलो भजन म्हण जालें रे तो बरी ते तबल्या पावडर सारून हें करून मार ताका बस चलता की तबलो तबल्या आनी वचून मस्त चलता केले त्याचं मग भजन ते कसं म्हणे हात थुरे कसं मारता न्हू ते ताका चड मारली एक ताका सगळें पद जावता तोडी गेला पावडर सारयलें पीठ सारयलें बदल तेच न्हू ते भजनी मध्ये तूं ताका वचिना म्हणून कसं कितें गेलें ना गेलें हसरीच काडून गेलो इथे म्हळ्यार आमकां भजना भशेन मुख्य हें कसं म्हणटा हांव म्हणून म्हणालें कसं तें चोडटा देवाक भजन कितेंय म्हळ्यार चलता ताळ मेळगलिದ್ದು ಪ್ರೇಮ ವಿಲ್ಲದ ಗಾನ ಕೇಳನು ತಾಳ तुगेले कितलोय ताळ मेळ असो प्रीती ना जाल्यार देव आयकना आमगेन गाजर गायना ताका ते नार तुंबूर असो नार तुंबूर नित्य ताका भजन करताचे तें चोन आमगेर मेळ मागीर प्रितीन सांगल्यार पळय हांव सुख भारचो कोण म्हणटा गो कशी म्हणते हांव सुख हांवें तशी देवान आमगेल्या घेवची शिवाय ते आमकां कळलं दिली आमी शिरकुचे तशी ताणें सांगून थंय नाको न्हू ताणें वचून त्या कृष्णाला क्षम मागतात कृष्ण सांगतात म्हाका एकच तिरा कसं म्हणटाचे इंद्रा मारलो बाळ विघ्नेश्वराला लागू का म्हणून ताण गेले ते इथे म्हळ्यार हाका थंय ज्ञानच म्हणजे केचे अहंकार तुका अहंकारच कृष्णान म्हणून जायना ताच्या पशी दीग बड्डे येण्यात पळय तो ताका कळटा हीच बड्डी दिगी म्हणून का जाल्यार दिगी की गुड्डी म्हणून का जाल्यार आनी एक बड्डे सोका ती बड्डेतल्यान मात्र एक बडी गुड्डी इतकी बड्डी दोन दिगी गुड्डी म्हळ्यार तेच्या पशी तशी ते ज्ञानशिलें ताका पेटोवन ज्ञान म्हणटा सुद्दां भक्ती म्हळ्यार थंय परफेक्ट येता पळय गोपिका भक्ती कडेन ताणें निज धामा वचून थंय उद्धवाक वपाच गोपिका बरी भक्ती रे गोपिकान केले बरी कळ आत्मसमर्पणा भक्ती गोपिकाली हनुमंताली दासची भक्ती रे हनुमंता तू कसं वर जाय रे इतली सकट गेल की तुका केलें ना हांवें म्हणलें रामा नाका देवा कसं हें नाका तूं मात्र पुरो म्हाका न्ही तुका कसले प्रत्युपकार करुया म्हळ्यार म्हाका उपाय ना म्हणून इतलें देवा इतलें म्हणारे खंयचेय मनशान पळय तुमी आयकया देव सांगता म्हणारे रामो विग्रहवान धर्म धर्माचे विग्रह अशी जो कसं उरले ना तो म्हणालो की तुका एक प्रत्युपकार करूं म्हाका उपाय ना जाल्ला इथे म्हणारे एक मनशान आमकां उपकार केलेलो तावडी ताकाच प्रत्युपकार करचो म्हणारे तागेले एक उपाय निरीक्षण केल्या वरी जाता ते आतां म्हाका एक हेल्प केला मस्त उपास तूं केवळ कष्ट घेत नेता भाजीने पावोवच्यो म्हळ्यार तुका हेल्प केलेले आमी कष्ट एक्सपेक्ट केले ते आमकां कळना पळय एक गांवांत तूं व्हडलो वारें सगळो गांव बुडलो बरी गांव केल्यान धांव येवन पाप हांगे थंय हांगेल गांवां सगळीं हें समूह करून हांकां जेवच्याक सकयल करून घर बांदून दिवन ताणें पुरो वळें गेलें हांगेन हांकां घर करून राबय दिवचें भारी खूश जाली थँक्स सगळें जालें तरी तांकां एक सेंड अप दिलें कोणाक ते हरपचाई सेंड अप स्टेजार एकलो चडलो ओल्ड मनीस ह्या गांवचो घर आतां बांदून दिलो पळय त्या गांवचो हुवार येवन ताणें म्हणलें हांणी केल्यार उपकार कशी पावोवचें म्हणून आमकां कळना म्हणून म्हणा आनी तांचे स्टेजार बसले तुमगेर गांवांत न्हय म्हणून ताणें म्हणलें आमगेर गांवांत न्हय ना म्हणलें न्हय ना तशें जाल्यार हुवार येवचें कसं न्ही एक ऑपॉर्च्युनिटी जावची दिसता डोळे म्हणा ना आमकां न्हय ना जावं आमी सर्वे जाण हे गांवचो म्हणजे जावा म्हाका कांगेल गांवां एक झुपडी पडता आमी पुराय
मनशान आमकां केलें येता बळी तागे अपाय निरीक्षक करचो न्ही ता कुठे पावचेस तशी न्ही तुका कोणी उपकार कर न्हू तुका वयर काडला जाल्यार तूं आनी कोणाक कश्टाची कुरकाच्यो ताका कोण वचरी तो कट्टा पडटा म्हणून तूं तागे अपाय कितके चंद उत्तर पडलें रामान सांगिल्लें कितले चंद कोण सांगतो पडतो अपाय निरीश केल्या बरें जाता उपकाराक प्रत्युपकार ते एक मनशाक करूं वचचे ना त्या मनशाक केन्नाय कोणाले ते उपकार घेनातच जावं म्हूण म्हाका गुकामी ताणें आमकां केल्लें तें जोड आमी वर जोडे बसले हें आमकां सगळें कळना शास्त्र आमकां कितले चंद कोण सकट विवर्शीत म्हणाले बुड्याक कृष्णान विदुराक म्हणलें तुमगे कृष्णा भगवत वाणी संदान आयचो ताका रात्यान गितींग गेलो वेळ सांगितलें वचून येता विदुराक उच्च गमत आसतना चमकलो हांगें जेवा म्हणलें आनी पुरो तयार केलो ताका तो म्हणालो तुमगे तें देंवना इतलें बरें तयार केलें आमी तयार केलें सुद्दां जेवच्याक हांव कांय गायनी तोंड घालूं जायना म्हणाल तूं कांय म्हाका आमंत्रण दिवन आपयलें न्ही तांगेर दूत जावन आयला दूत जावन येतना तुका लंगा पडा कळ्ळें न्ही इतलें सकट आमी तयार केल्या तो म्हणालो जाल्यार साथ दिना जेवच्याक तुगेले घरा कडेन मनशान दोनी कडेन जेवका म्हणटा ते खंय म्हणाले हे मस्त प्रीत आशिल्ले कडेन ना तूं जेवून आयला जाल्यार एक घास तागेले प्रितीक तूं जेवपा वयर आनीक पट्टा बुकेन जीव वतना आपतकाल येयली कावडे उणेले आतां घालयता कित्याक म्हणून जीव वाचोच कडेन हांगा तुका आनी म्हाका विशेष कसली कांय प्रीत आनी कांय ना तूं कांय म्हाका आमंत्रण दिवन आपयलोय न्हय आनी दुसरें कारण म्हाका कांय भूक लागून जीव वतना त्या निमतान कितें जेवना म्हणा ना भिष्मान आदी तुगेले भीष्म पितामहान इतलें सगळें तयार केलें कोणालें केल्यार तें शेवटी जेवता ना द्वेशधर्म ना भोजय ना द्वेश करतले ना जेवचे ना हांव द्वेश केलो तुका तुका आनी म्हाका जाल्यार रे तूं वय पांडव हांवय तुका संबंदी न्हू एक म्हळ्यार गुरुजनाली चिल्ली आगे पुता दिले कृष्णाले वेळीते कृष्णाले सांबा दिले जांबवती पुताक आगे दुर्योधना तूं लक्षात आनी थंय खंयची सुभद्रा लोबा म्हणून हांवें भयणी बाबा म्हणून हांवें अर्जून म्हणून सांगता एकाला एक संबंध आसता माय देश म्हाका कसो देशो मागीर तुमी तांगेले आनी आमगेली लढाय न्हू माय ताणें म्हणलें पांडवान द्वेषते राजन मम प्राणा ही पांडव म्हणा पांडवान द्वेष करतो धर्मार्थांतल्यान द्वेष केल्यार मागीर द्वेष तो जायना साध्य ना द्वेष करतल्यान जिवचें कांय ना द्वेष करतल्यान वाडच्याक कांय ना घरांत आमगेले देश करता जाल्यार तांकां वाडूंकय ना आनी आमी तांगेल्यान न्ही गावचें ना कृष्ण सांगता का म्हणून विदुराक गेलो विदूर बापता गेलो सुपत्ती गे परकट ताणें धृतराष्ट्राले कसलें घेवचें ना भाव म्हळ्यार तो दाशीपुत्र म्हणून ताका दुर्योधनान आपोवचें जाल्यार तो कांय उरलें ना धृतराष्ट्रा दवळ्ळें ना ताचे तोरप वचूंक कलो आनी भितर हाका विदुराक आख्खो पळोवन आईल कुशेक पारसवी पळय गो कोण आयला म्हूण कृष्णा पायल्यार कोण कृष्णा उर देख परकट सुपत्ती गे म्हळ्यार सोपा तयार होवन बसयलो पावस मी गजाल्याच्या दिवस आंब्यांगल त्यांनी भितर गेलेले कावडी ताण म्हणे देवा तू कळण्याच्या पुरो नाही रे तू आयला म्हणून म्हाका कितली खूश जालें म्हणून तू कच्ची चलची म्हणून कळना भारी खूश जालें रे म्हाका तू कच्ची येयला आमगेले घरगड दाचे पुत्रा तेचो कड सोडू तांग्यान सोडू तूं आमगेले कच्ची येयला इतली तुका तेचो कड तयार केलेले सोडू तुजो म्हाका कितली खूश जाली तूं सकट जालें तरी आज काय ना म्हणटा तूं गुतच न्ही रे म्हाका कितली खूश जालें म्हणून तर कृष्णान म्हणलें विदुरा थंय जेवण तरी पोट्टा भूक लागून आयलें सायबा आयलें उतरांची तुगेले उपचार केली की कांय पळय पोट्टा घालता तुमगेले गांवची जो पद्दत वेगळी आयलें तको पको करचें रिपीटोचें उदक दी नाल्या देवा हाडटा म्हणालो रे पारसुनी केलें गो म्हणालो आनी हो भितर दवरून दूद हाडून पारसुनीन केलें कृष्णा मो आपय म्हूण आपय सोडून ते कृष्णान गेली कुशपाक सोडून साल तोंडाक केलें हात उकडत जालो आनी हो कारू करू साय जाता कृष्ण आनी दूध घेवन पारसुनी कसं कर तुका केल्यार चाल कावत होता का म्हणजे यो म्हणाल म्हणजे तेगे साल करते स्पिडार काडटा सर म्हण भूक लागले न्हू ही चॅप्टर साल केळ उड्डेला हांगा तिका उपरेट जाल्ला हात कसो कितें जावन घालें कडेन आज म्हणलें कसं रे तूं तितकें कळना न्ही कृष्णान तुका कळना रे म्हणालो तुका कळटा ना
केळ्या सारकें कसं लेखात तूं काय म्हणाल पळय भितर प्रितीन गेल्यान कसं म्हणून पळोवच क्रम ना खावचें आमी दितले पळोवपाक पडत आतां आमी प्रितीन गेल्यान कसं लेख खाता उत्कृश्टशी वस्तू देवा दवरशी काम आमी गेले तूं किडकी दवरले ती तो खाता किडके न्हू आमकां मेळची मागीर तो ना म्हणले की तूं दवर धरता धरतू ना आतां गास म्हणटा की तूं देव घेयना काय ना कशें आमी गावता ना बा प्राकृत रोस तो घेता प्राकृत रोस आमकां दिता प्राकृत भरलेले हात घालून भरले तो आमकां दिता तें पळोवका आमकां तें आमकां कळटा ना देव खायना न्ही देव खाता ताजे रोस घेता सत्व घेता तितलेंच ते सत्व घेतलें सुद्दां तें प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते तागेली प्रसन्नता सर्व दुःखां जाता तो प्रसन्न जाता हांव सुकर पण ते देव खायना बेबे खायना जाल्यार तागे दृश्टी पुरती पळय हांव सुज्याक हातां तूं एप्पल बिप्पल कटकून दिता सगळे जाण वांटी देवा म्हणटा तो कशी वांटी की ना पळोवया म्हणून दिवचें तें तशी देवान आमकां दिवनूय पळयता काणूय पळयता कसं करता आनी दिलें आतां वळी हांव तुमी पळय देवा मी करून तोंडां घाले ना इतली घरान हांवें आस दिवच्यो बेसस की ना पळोवया ताणें तोंडां घालें नाका देवा तुमकां गुड बाय अशें सकयल जेन्ना देव तीन खावचे खातीर न्ही तें निमगुचें तशी देवान हें निमगुचें खावचे खातीर न्ही तुगेलें समर्पणां भाव कितलें तूं कितल्याच उदकां तें म्हूण पळोवप तें ताका नाका ओपास आमी न्हू गावचें तें ताका तें म्हळें हें पुराय आमकां कसलें नमगो जायना म्हूण गुरूक शिश्यान म्हणलें ताका ताणें म्हळें वय बाय तशें जाल्यार जाय तुका नमगेस करयता आज एक हांव श्लोक बरोवन येता दिता पांय तूं तो बायपाट करून येवं जाय म्हणून ताचेर बस तुका दाखयता गेल्लो रातभर बसून ताका मारलें आनी बायपाट केलें एक दीस येवन राबोवना गेल्या जाल्यार सांगलें ताट 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 सांगलें सांगलें सुद्दां ताणें म्हणलें हय बारीक लायक करून बायपाट केला कागद खंयसर कागद हांगासर आतां म्हाका कागद नाका इथं घे तुका दिता इथं कितें म्हणलें म्हाका बायपाट आयलें म्हणलें आनी तूं लक्ष नास न्हू हें काय ना जाय न्ही म्हणा तें ना जावची कशी जाल्यार म्हाका काय ना हां तशी देवाक तें थंय आसता ताजें समर्पणां भाव गेलो थंय भितर तशी आमकां बायपाट आयली जाता मागीर कागदां गती ना जाता हें मागीर आमकां